नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मल्लिका इकडे बोलायला आलेली असते समर सोबत. तर ती समरला सांगत असते की या मुलीनं ना नाक कापलं, खरंच मला अजिबात पटलेलं नाहीये. सगळ्यांच्या समोर तिने जो राडा केलेला आहे तो मला अजिबात पटलेला नाही. तिचं जे वागणं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं असं ती समरला सांगत असते. समर म्हणत असतो पण जाऊ दे ना काकी, कसं आहे माहितीये का की रोहन आणि त्याची फॅमिली आहे ते मान्य आहे मला, पण रोहन खूप चांगला मुलगा आहे. कारण मल्लिकाचं असं म्हणणं असतं की बघितलं ना त्यामुळे तुलाही अडकायला लागलेला आहे. ती माणसं कशी आहेत, ते रस्त्यावरचं भांडण तू विसरला आहेस का? तुझ्या लक्षात येतंय का? त्यांना फक्त पैसा हवा आहे. ती लोक कशी आहेत ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग काय करायचं सांग बरं तू, असं समरला ते बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो की नाही, रोहन खूप चांगला मुलगा आहे आणि आपली अधीरा त्यांच्याकडे खूप खुश राहणार आहे, सुखात राहणार आहे. कारण त्यांच्या घरची माणसं कशी आहेत हे मला माहिती असलं तरीही रोहन चांगला आहे आणि अधीरा खुश राहणार आहे यामध्ये मला आनंद आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की मल्लिका मात्र वैतागते. कारण तिला असं वाटत असतं की हे लग्न मोडून टाकावं असं बोलणं मल्लिका करत असते, पण ते काही समर ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आता मल्लिका रूममध्ये येते. त्याचवेळी अंशुमन तिथं आलेला असतो. अंशुमन विचारतो काय झालं, हा पण डाव फेलच गेला ना. तेव्हा ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही डाव फेल जाणार नाही. जसा तू सीएच्या परीक्षेत वारंवार फेल होतो तसा एकदा पास होणारच आहे ना. जशी परीक्षा देत राहतो तसंच आहे. इकडे मात्र आता समर आणि स्वानंदी भेटलेले असतात. स्वानंदी म्हणते ना तुम्ही भेटायला बोलवलं ना आज. तेव्हा समर म्हणतो की हो बोला. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्हाला वाटतंय ना हे सगळं जे काही झालंय तर तुम्ही एकदा रोहनशी बोलून घ्या. तेव्हा स्वानंदीला समर सांगू लागतो की मी जर रोहनशी बोललो आणि तो म्हणला की तुम्ही लग्न मोडताय तर मी इकडून लग्न मोडतो, त्यामुळं मला हे काही पटणार नाहीये. मग स्वानंदी म्हणते मग काय करायचं, संसार करायचा? तेव्हा समर म्हणतो की नाही, संसार नाही करायचा, तडजोड. एक गोष्ट लक्षात ठेवा, उगीच त्याला ते लेबल देऊ नका संसार वगैरे काय, ही आपण एक तडजोड करतोय. स्वानंदीला खरं तर कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, कारण आपण तर निर्णय लग्नाचा घेतलेला आहे. पण समर अशा पद्धतीने तिच्याशी वागत आहे, ती गोष्ट काही केल्या तिला पटत नसते. म्हणून ती समरला समजवत असते, पण समर काहीच ऐकून घेत नाहीये. समर तिला म्हणतो की ही तडजोड समजायची आहे. तर इकडे अधीरा आणि आजी बोलत असतात. आजी म्हणते की बरं झालं, खूप दिवस झालं पाऊस येत होता, आता जरा बरं वाटलेलं आहे, मोकळी हवा मिळाली. आणि कसं माहितीये का, पूर्वी कसं असायचं दिवाळीच्या म्हणजे या दरम्यान ना खूप थंडी सुरू व्हायची, पण आता ना पावसाचं म्हणजे कळतच नाहीये काय होतंय ते, असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस इकडे अधीरा म्हणत असते की आजी मला काय म्हणायचंय, आपण प्रत्येक वर्षी कोजागिरी सेलिब्रेट करत असतो ना, तर मला असं वाटतंय की आपण आत्ता करूया कोजागिरी नाईट सेलिब्रेट. तेव्हा आजी म्हणते अगं पण आत्ता कसं शक्य आहे, ते आत्ता कसं करायचं? तेव्हा मात्र अधीरा म्हणू लागते पण काय प्रॉब्लेम आहे आजी, करूया ना आपण, होईल का सगळं व्यवस्थित, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र आजी म्हणते अगं पण आत्ता का करायचे, म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे नक्की, असं आजी बोलत असते. तेव्हा मात्र अधीरा म्हणते की मला काय वाटतं माहितीये का, आपण करूया आणि रोहनच्या घरचे आहेत ना त्यांना सगळ्यांना बोलूया, तेवढंच त्यांनाही छान वाटेल. तेव्हा आजी म्हणते की चालेल करूया. तेव्हा मल्लिका म्हणते की घरच्या घरी करायचं बोललात ना, मग त्यांना बोलवायची काय गरज आहे? तेव्हा अधीरा चिडते आणि म्हणू लागते की ते घरचेच आहेत, आपल्या घरामध्ये काही असलं तरीही आता ते त्यांनाही इन्व्हाइट केलंच पाहिजे, कारण ती माझ्या घरची माणसं आहेत, त्याचबरोबर नंदुताई या घरची सून होणार आहे. असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि अधीराला खूप राग येतो. तेव्हा आजीला ती सांगत असते. तेव्हा आजी म्हणत असते की शांत हो जरा, आणि अधीरा आजीला म्हणते की तू त्यांना इन्व्हिटेशन दे, मी बाकीचं बघते. त्याचवेळी मल्लिकाला राग आलेला असतो. मल्लिका म्हणते की करूया आता, काहीतरी करूया. स्वानंदी अचानक घरी आलेली असते. मग मंदा तिला विचारू लागते की काय झालं ग, बरी आहेस ना तू, तुला ताप वगैरे आलाय का? मला काय वाटतं माहितीये का, तू आज ऑफिसला जायलाच नको होतंस ग, सुट्टी घ्यायला पाहिजे होती, तुला बरं वाटत नाहीये ना, तुझी तब्येत पण ठीक नव्हती, असं ती बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की नाही ग, तसं काही नाहीये, मी ठीक आहे. तेव्हा मात्र वारंवार एकच गोष्ट तिला आता सांगत असते, ती म्हणजे मंदा, खरंच खूप छान माणसं मिळालेत, काल जे झाले ते मान्य आहे मला, पण चांगलं झालेलं आहे. तेवढ्यातच आजींचा फोन आलेला असतो. मंदा म्हणते की बघ बरं झालं, तुझ्या सासरवरून फोन सुद्धा आलेला आहे, असं ती बोलत आहे. तेव्हाच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की काय करते स्वानंदी, असं आजींचं बोलणं असतं. आणि आज लवकर कशी काय ती,
तेव्हा लगेचच मंदा घेऊन जाते. तेव्हा आजी म्हणते की आमच्याकडे ना कोजागिरी नाईट सेलिब्रेट करायचा आहे, त्यासाठी फोन केलेला होता. तेव्हा इकडे मंदा म्हणते की चालेल चालेल, आम्ही येईल, आम्ही सगळेजण येईल. आणि मग लगेचच मंदा तिथे सांगून टाकते की आम्ही येतोय आणि येताना मसाला दूध सुद्धा घेऊन येतो, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, काही काय गरज होती हे सगळं करायची, कशासाठी? तेव्हा ती म्हणते असू दे ना, तुझ्या हातचं मसाला दूध छान असतं आणि आवडेल सगळ्यांना. तर ती म्हणते की आता किलोभर बदाम काजू वगैरे लागणार ना, त्यांच्या घरी घेऊन जायचंय, मग थांब त्यांनाच फोन करून खर्च मागते. स्वानंदी म्हणते अगं नको, मी करते ते सगळं. इकडे समर आता ऑफिसमध्ये आलेला असतो. आनंद बरोबर तो वेगवेगळ्या बिझनेसच्या बाबतीत, डीलच्या बाबतीत बोलत असतो. मेहता यांचं डील आहे ते करायचे मीटिंग, त्याचबरोबर बाकीचे सोहम जे आहे त्यांचं कंप्लीट झालेलं आहे, असं तो आनंद त्याला सांगत आहे. तुला वेळ मिळाला की एकदा साईन करून टाक त्याच्यावरती, असं दोघांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता अधिराचा फोन आलेला असतो. अधिराचा फोन आलाय पाहून समर लगेच अधिराचा फोन घेतो आणि म्हणतो बोल, काय झालं? तेव्हा अधिरा म्हणते की पिंट्या दादा, तुला ना लवकर यायचं आहे आणि तुला माहिती आहे का, आज आपण कोजागिरी नाईट सेलिब्रेट करत आहोत. तर इकडे तो म्हणतो अगं नाही, तुला कळतंय का, ऑफिसमध्ये माझी कामं आहेत, तुझ्या लक्षात येतंय का? तेव्हा अधिरा म्हणू लागते की नाही पिंट्या दादा, तुला यावंच लागणार आहे आणि नंदुताई, रोहनच्या घरचे सगळेच येणार आहेत, मग त्यांना काय वाटेल सांग बरं. तो म्हणतो की अगं नाही जमणार आहे मला, पण अधिरा इकडे ऐकायलाच तयार नसते. तेव्हा शेवटी तो म्हणतो की हो चालेल, येतो मी. तेव्हाच अधिरा फोन ठेवते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अधिरा सगळ्या गोष्टींची तयारी व्यवस्थित अशी करून घेत असते आणि त्याचबरोबर ती सगळं कशी अरेंजमेंट आहे, डेकोरेशन, सगळं हे सगळं पाहत असते. त्याचवेळी इकडे लगेचच बोलणं सुरू झालेलं असतं. ते म्हणजे इकडे बोलत असते ती म्हणजे मल्लिका. ती म्हणते की मला काय वाटतंय माहिती आहे का, मसाला दूध वगैरे बनवायला घ्यायचंय. आजी म्हणतात की स्वानंदी येताना घेऊन येणार आहे. नाही, ते जायफळाची ॲलर्जी आहे ना समरला, तुम्ही सांगितलं का तिला? तेव्हा आजी म्हणतात की हो, मी तिला सांगितलेलं आहे, काही काळजी करायची गरज नाही, असं सुद्धा आजींनी एका दमात सांगून टाकलेलं असतं. आणि इकडे स्वानंदीने मसाला दूध बनवलेलं असतं. मल्लिका म्हणते झालंय ना गं व्यवस्थित? नाही, तसं तू छानच मसाला दूध बनवते, पण झालंय ना? तेव्हा ती म्हणते की हो झाले, आणि हे विदाऊट जायफळाचं पण बनवलेलं आहे. असं 2 प्रकारचं तिनं बनवलेलं असतं. छान असं सगळी तयारी झालेली असते, तयार झालेले असतात. तेव्हा ती म्हणते की माझी लाडोली गोडोली कुठं गेली, तयार झाली का नाही? तेवढ्यातच इकडे स्वानंदीची बहीण तयार होऊन आलेली असते. तर लगेचच ती तिच्याकडे जाते आणि म्हणते तयार होणं काय असतं ना हे बघावं. आणि मग सगळेच चिडवत असतात, बोलत असतात आणि छान पद्धतीने तयारी चाललेली असते. तेव्हा मात्र रोहन म्हणतो की आपण जसे आहोत ना तसं त्यांनी ॲक्सेप्ट करावं, गरीब श्रीमंत असं काही नसतं. तर इकडे आता सगळी तयारी झालेली आहे आणि मग लगेचच समर म्हणत असतो की जे काय आवरायचं आहे ना ते पटापट आवरून घ्यायचं आहे, बाकीच्या गोष्टींचं नंतर बघायचं आहे, कारण मला खूप घाई आहे, असं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की अजून कसे आलेले नाही आहेत, तेवढ्यातच येऊ का, असं मंदा म्हणते. आणि आजी सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी जातात आणि स्वागतासाठी सगळे गेलेले असतात. त्याचवेळी मल्लिका तिथं असते. म्हणते अहो तुम्ही सगळे इथंच बोलणार आहात का, कोजागिरीच्या शुभेच्छा दिल्या जातात. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी सुद्धा खुश झालेली आहे, तिलाही खूप छान वाटत आहे आणि सगळ्यांशी ती बोलत असते. मग अधिरा म्हणते मला नाही शुभेच्छा देणार. तेव्हा ती म्हणते की तुला तर स्पेशल शुभेच्छा आहेत, मग माझ्या पिंट्या दादांना आणि तुझ्या उडवी हजबंडला. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, आणि आजी म्हणते की तिच्या शुभेच्छा तर त्याच्याबरोबर आहेतच, सेपरेट द्यायची काहीच गरज नाही आहे. मग इकडे मल्लिका म्हणते आत येऊन तर बोला. मग स्वानंदीच्या हातात काय आहे? हां विसरलेच मी, मसाला दूध. मग त्यांच्या नोकराला बोलवते आणि म्हणते मॅडमच्या हातातलं ते घे आणि आतमध्ये घेऊन जा. मग किचनमध्ये येते, तिथे एकच जण असते. त्यांना विचारते की नाही तू एकटीच आहे का, बाकीचा स्टाफ कुठं आहे? ती सांगते की हो बाकीचा स्टाफ नाही आहे इथे. आणि ती मग आता तिथं असते आणि म्हणते की आता खरी मजा येणार आहे, जायफळाचं दूध समरला दिल्यानंतर जी मजा येणार आहे ती उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण बसलेले आहेत आणि पासिंग पिलोचा गेम सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर सगळे खूप छान एन्जॉय करत आहेत. मसाला दूध बनवलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे ते दूध किचनमध्ये असतं. इकडे सगळेजण पासिंग पिलोचा गेम खेळत असतात. त्याचवेळी पिलो जी आहे ती समरकडे आल्यानंतर म्युझिक ऑफ होतं. तर सगळेजण सांगतात की आता समरला कपल
डान्स करायला, म्हणजे स्वानंदीसोबत डान्स करायला सांगितलं जातं. दोघंही उठून आता डान्स करू लागतात. इकडे आता मल्लिका किचनमध्ये गेलेली असते आणि तिने त्या दुधामध्ये आता जायफळ मिक्स करत आहे आणि म्हणते की आता एकदा का हे जायफळ टाकलेलं दूध समरच्या पोटात गेलं की मग खरी मजा येणार आहे. पण स्वानंदी कशा पद्धतीने समरला वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.